नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. जर का तुम्ही महाराष्ट्र MCCET एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण MCCET एक्झामला फक्त 2च महिने आता शिल्लक आहे आणि आपल्याला त्यात स्कोर कसा वाढवता येईल किंवा मग 140+ स्कोर करायचा आहे तर तो कसा करता येईल हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र MCCET एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल, फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे, सेक्शन वाईज मॉक टेस्ट असणार आहे, फुल सिलेबस MCQ सिरीज असणार आहे आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा असणार आहे. ह्याची जी फीज आहे ती 4,000 रुपये आहे आणि आपली नवीन बॅच येत्या 26 जानेवारीपासून आपण सुरू करतो आहोत. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन ॲपवर डेमो क्लासेस सुद्धा अवेलेबल आहेत, तिथे जाऊन तुम्ही तेही चेक करू शकता. तर महाराष्ट्र MCCETचा पॅटर्न जो आहे तो आपल्याला माहिती आहे. टोटल क्वेश्चन्स आहेत 100, 200 मार्कांसाठी. ड्युरेशन आहे 90 मिनिटे आणि कुठल्या प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. 4 सेक्शन आहेत: मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, लॉजिकल रिझनिंग, कम्प्युटर कॉन्सेप्ट्स आणि इंग्लिश कंप्रेशन. त्यामध्ये 30 प्रश्न आपल्याला मॅथ्सचे विचारले जाणार आहे म्हणजे 60 मार्कांसाठी, लॉजिकल रिझनिंगचे 30 प्रश्न म्हणजे 60 मार्कांसाठी, कम्प्युटर कॉन्सेप्टचे 20 प्रश्न म्हणजे 40 मार्कांसाठी आणि इंग्लिश कंप्रेशनचे 20 प्रश्न म्हणजे 40 मार्कांसाठी. अशा प्रकारे 200 मार्क. आणि आपली एक्झाम जी आहे ते 30 मार्च 2026ला आहे. तर त्यानंतर आपण आता सुरुवात करणार आहोत. जर का आपल्याला 140+ स्कोअर करायचा असेल तर एकंदरीत मॅथ्स जो आहे तो कठीण विषय आहे आणि त्याला आपल्याला प्रॅक्टिसची खूप आवश्यकता असते. ठीक आहे, तर तुम्ही आजपासून जर का सुरू करत असाल तर मॅथमॅटिक्सला 2.5 ते 3 तास देणं तुम्हाला आवश्यक आहे. ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला अल्जेब्रा, लिनियर, क्वाड्रॅटिक इक्वेशन, प्रोग्रेशन, AP, GP, परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी हे सगळं आपल्याला आता सुरुवात करावं लागेल. ठीक आहे, त्यानंतर अरिथमेटिक रेशो, पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस टाइम, करेक्ट टाइम, स्पीड अँड डिस्टन्स याचे क्वेश्चन्स जे आहेत ना ते सॉल्व्ह करून बघायचे. जेवढी जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस तुम्ही कराल ना तेवढं जास्त तुमचं छान अभ्यास होईल. कारण तिथे डिफरंट डिफरंट टाईपचे प्रश्न विचारले जातात ना. प्रॉफिट अँड लॉसचे पर्सेंटेज काढावे लागतात. नुसतं प्रॉफिट विचारतो, कधी लॉस विचारतो, गेन पर्सेंटेज विचारतात. ठीक आहे, स्पीड अँड डिस्टन्समध्ये पण भरपूर हे आहे, प्रश्नांचे वेगवेगळे टाईप्स आहेत. नंतर जॉमेट्री अँड मेन्सुरेशन, ट्रायंगल, सर्कल, एरिया आणि व्हॉल्यूम हा सुद्धा मेन टॉपिक आहे. यावर भरपूर प्रश्न विचारले जातात. हे आपल्याला या पूर्ण महिन्यामध्ये, पहिल्या महिन्यामध्ये करायचं आहे आणि 3 तास याला द्यायचे आहे. ठीक आहे, आणि रोजचे 30 ते 35 क्वेश्चन्स आपल्याला इथे सॉल्व्ह करायचे आहे, कंपल्सरी सॉल्व्ह करायचे आणि फॉर्म्युला सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. तेव्हा जाऊन आपल्याला 140+ आपला स्कोर येईल आहे. त्यानंतर लॉजिकल आणि ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंगमध्ये आपल्याला 1.5 ते 2 तास द्यायचे आहे. त्यामध्ये सिरीज, कोडिंग, डिकोडिंग, ब्लड रिलेशन, डायरेक्शन सेन्स, सिलॉजिझम असं आहे की त्याच्यावर भरपूर मार्क्स कट होतात. त्यामुळे सिलॉजिझम व्यवस्थितपणे अभ्यास करा. त्यानंतर नॉन वर्बल फिगर्स, वेन डायग्राम थोडं कन्फ्युजिंग आहे, त्यामुळे जास्तीत जास्त वेळ त्याला द्या, जेणेकरून ते काय होईल, आपण एकंदरीत काय लॉजिकल रिझनिंगला खूप इझी समजतो, पण ते इझी आहे, पण प्रॅक्टिस केल्याने इझी आहे, रिव्हिजन केल्याने इझी आहे. ठीक आहे, तरी सिलॉजिझम आणि वेन डायग्राम जे आहेत ते तुम्ही छान त्याचा अभ्यास करा, कारण ते थोडे कन्फ्युजिंग आहेत. ब्लड रिलेशन पण कोणाकोणाला कन्फ्युजिंग होतं, त्यामुळे व्यवस्थितपणे अभ्यास करा, क्वेश्चन्स जास्तीत जास्त सॉल्व्ह करा, जेणेकरून तुमचा चांगला अभ्यास होईल. त्यानंतर इंग्लिशला तुम्हाला ॲटलिस्ट 45 to 1 hour द्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला वोकॅब्युलरी आणि मी जे ते तुम्हाला सांगितलं होतं वर्ड पॉवर मेड इझी, त्याने तुमचा छान अभ्यास होईल. ठीक आहे, सिनोनियम्स, अँटोनियम्स, ग्रामर्स करायचे आहे. ग्रामरमध्ये टेन्सेस, प्रपोजिशन, आर्टिकल्स, नंतर रिडिंग कम्प्रेशन आणि याचे सुद्धा 15 ते 20 क्वेश्चन डेली सॉल्व्ह करायचे आहे. लॉजिकल रिझनिंगचे सुद्धा 20 ते 25 प्रश्न आपल्याला डेली सॉल्व्ह करायचे आहे. ओके, त्यानंतर कम्प्युटर कॉन्सेप्ट जे आहेत त्याला आपण 1.5 तास देऊया. बेसिक ऑफ कम्प्युटर आपल्याला अभ्यास करायचा आहे या महिन्यामध्ये. त्यानंतर C++ बेसिक्स, डेटा स्ट्रक्चर, DBMS बेसिक्स, OS फंडामेंटल, नेटवर्किंग बेसिक्स हे सगळं आपल्याला MCQ सोबत रिवाईज करायचं, डेली रिवाईज करायचं आहे. पहिले तर मॅथ्स 3 तास, लॉजिकल रिझनिंग 2 तास, कम्प्युटर हे सुद्धा 1.5 तास आणि ते 1 तास इंग्लिश है ना. 7 तास तरी आपल्याला डेली अभ्यास करायचा आहे MCA CET एक्झाम क्रॅक करायची असेल तर, आणि चांगलं कॉलेज मिळवायचं असेल तर 140+.
ठीक आहे. त्यानंतर आपल्याला टॉपिक वाईज एमसीक्यूज प्रॅक्टिस करायचं आहे, सेक्शनल टेस्ट द्यायची आहे, टाइम प्रॅक्टिस द्यायची आहे. आता सेक्शनल टेस्ट कशी द्यायची, तर आपल्या बॅचमध्ये सेक्शनल टेस्ट असतात आहे आणि फुल मॉक टेस्ट सुद्धा असतात आहे. त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मॅथ्सचे डेली प्लॅनमध्ये 40 एमसीक्यूज करायचे, रिझनिंग 30 एमसीक्यूज, कम्प्युटर 30 एमसीक्यूज, इंग्लिश 20 एमसीक्यूज, हे डेली अभ्यास करायचा आहे याचा. आणि प्रत्येक संडेला फुल मॉक टेस्ट द्यायची, 3-4, आणि त्याचं डिटेल अनालिसिस करायचं. तर फुल मॉक टेस्ट कुठे द्यायची, तर आपल्या बॅचमध्ये, आपल्या ग्लोबल ऑनलाईनमध्ये फुल लेंथ मॉक टेस्ट अवेलेबल आहे. त्याचा तुम्ही इथे फायदा घेऊ शकता. कारण जशी जशी पेपर किंवा परीक्षा जवळ येते तेव्हा जास्तीत जास्त मॉक टेस्ट दिले की आपल्याला आपला छान अभ्यास होतो आणि त्याचं अनालिसिस सुद्धा होत आहे. ठीक आहे. नंतर आपल्याला फॉर्म्युले व्यवस्थित रिवाईज करा. तुमचे आता तुम्हाला 1 महिना गेल्यानंतर वीक एरियाज कोणते आहे किंवा आपला कोणतं पॉवरफुल आहे की आपल्याला यामध्ये सगळं येतं, ते एरियाज आपल्याला माहिती होतात. ठीक आहे. तर वीक एरियाजवर थोडं थोडं काम करत राहायचं आणि जे वाटतंय की हे आपलं झालंय त्याचं रिव्हाइज करत जायचं. पण मॉक टेस्ट देणं खूप महत्त्वाचं आहे. 8 ते 10 टेस्ट तुम्हाला द्यावेच लागतात. ठीक आहे. त्याचं अनालिसिस पण करायचं. नुसते टेस्ट देऊन काही अर्थ नाही, त्याचं अनालिसिस करायचं. आणि नवीन जसं जसं जवळ येतं, तर नवीन जो आहे टॉपिक ते त्याला जास्त हात नाही लावायचा. ठीक आहे. एक्सपेक्टेड स्कोअर जो आहे 100+ आहे, तर त्याला आपल्याला गुड कॉलेज मिळेल. 120+ जर का तुम्हाला आले तर व्हेरी गुड कॉलेज मिळेल. आणि टॉप कॉलेज हवं असेल तर 140+ आपल्याला स्कोअर आला पाहिजे. आणि मी जे सांगितलं ते जर का तुम्ही ऑनेस्टली फॉलो केलं तर तुम्ही नक्कीच तुमचा स्कोअर 140+ येईल. ठीक आहे. आणि तुमचा 140+ स्कोर यावा यासाठी आपण ग्लोबल ऑनलाईननी बॅच सुरू केलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला 26 जानेवारीपासून नवीन बॅच मिळेल आहे. मोड ऑनलाईन असणार आहे आणि हा दिलेला नंबर आहे. याची फीस आहे 4,000 रुपये. त्यानंतर ते इंग्लिश आणि मराठी दोन्ही याच्यामध्ये असणार आहे. 2 ते 3 क्लास होणार आहेत डेली, आणि सोबतच लाईव्ह क्लास जर का तुमचा मिस झाला तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा बघू शकता. त्यानंतर स्टडी मटेरियलमध्ये तुम्हाला प्रिंटेबल फुल सिलेबस नोट्स मिळणार, लेक्चर वाईज शॉर्ट नोट्स मिळणार, 50 अधिक मॉक टेस्ट मिळणार आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं सेक्शन वाईज मॉक टेस्ट असणार आहे आणि फुल मॉक टेस्ट सुद्धा असणार आहे. त्यामुळे तुमचा खूप छान अभ्यास होईल. नंतर 2000+ MCQ फॉर प्रॅक्टिस सुद्धा मिळणार आहे. तर तुम्ही डेली तुमचं रुटीन अशाच पद्धतीचं ठेवा. 3 तास मॅथ्सला द्या, 2 तास रिझनिंगला द्या, 1 तास इंग्लिशला द्या आणि 1 तास कम्प्युटर कॉन्सेप्टला द्या. हे रुटीन तुम्ही फॉलो करा. नक्कीच तुम्हाला 140+ म्हणजे टॉप कॉलेज तुम्हाला मिळेल आहे. ठीक आहे. ओके एव्हरीवन, 26 जानेवारीपासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहोत. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.